तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय. मी एक फार्मासिस्ट आहे. तर आजकाल ते इंस्टाग्रामवर सुरू झाले डेली व्लॉग. मी हे खाल्लं, मी ते हागलो. अरे करायचं काय जाणून दुसरं खातंय का हाकतंय. माझ्या ब्लॉग मध्ये काही महत्वाची माहिती सांगतो. हे आपलं ॲलोवेराचं झाड स्किन साठी चांगलं आहे. आतला पल्प काढायचा, स्किनवर लावायचा, स्किन चांगली राहते. पुढचं आपल्याकडे प्लांट आहे तुळशीचं. सर्दी खोकला काही असेल याचा थोडा रस काढायचा, दुधात टाकायचा आणि एक एक चमचा प्यायचं किंवा तसंही एक पान तोडून जरी खाल्लं तरी ह्याने आपली इम्युनिटी बूस्ट होते आणि कोणताही आपला सर्दी खोकल्याचा आजार जो आहे तो याने बरा होऊ शकतो. तर हे देखील एक चांगली औषधी वनस्पती सगळ्यांच्या दारासमोर असते, याचा वापर करा. पुढचा आहे जास्वंद. याचा आपण तेलामध्ये वापर करू शकतो स्ट्रॉंग केसांसाठी. कडीपत्त्याचा देखील चांगल्या केसांसाठी वापर केला जातो, त्यामुळे याची देखील पावडर करून तुम्ही जे आहे ते केसांना लावू शकता. पुढचं सदाफुली. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सदाफुलीचा वापर होतो. त्यानंतर पुढे येडी हळद. हळदीचा वापर अँटीसेप्टिक पावडर खूप जागा केला जातो. हे आहे बेलाचं पान. बेलाच्या पानाचा आणि तुळशीच्या पानांचा चांगला काढा करून आरोग्यासाठी इम्युनिटी बुस्टिंगसाठी ही एक चांगली वनस्पती आहे. ही याची देखील माहिती तुम्हाला असायला हवी. पुढचं झाड माझं फेवरेट नीम. याचीच पावडर करून आपण साबणात टाकतो. त्याचबरोबर ह्याच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी देखील होतो. त्यामुळे हे देखील झाड आपल्या जवळपास असेल तर पूर्ण वापर करायला शिका. आता हा पुढचं झाड आहे तो निळा गोकर्ण. याचा देखील आपण पाण्यामध्ये टाकून काढा करून याचा देखील वापर केला जातो. इम्युनिटी बुस्टिंग मध्ये याचा वापर करतो. आज के लिए बस इतना ही. गुड बाय.